शेतकरी महाराष्ट्रभरातला अहवाल दिलाय. सोयाबीनवर अनेक रोगांचा आणि अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेतमालाला कुठल्याच पद्धतीने भाव नाही आणि सरकारने कर्जमाफीची केलेली जी घोषणा आहे ती घोषणा अंमलात न आणल्यामुळे आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची ताबडतोबीनं ही कर्जमाफी दिलेल्या आश्वासनाच्या नुसार या सरकारनं करावी. तर दुसरीकडे अन्याय आणि अत्याचाराची प्रकरणंही वाढत चाललेली आहे. महिलांवरील अत्याचार असतील, मॉब लिंचिंग सारखे प्रकार हे महाराष्ट्रात वाढायला लागलेले आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे त्या ओळखीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र याचा आग्रह धरण्याच्या अनुषंगानं सातत्याने संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. तर नंतरच्या काळात समाज सुधारकांची देखील परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. मात्र अशा परिस्थितीत कोणीही सरकारच्या विरोधात ब्र शब्द काढू नये करिता जनसुरक्षा कायद्यासारखे अन्यायकारक कायदे देखील ही महाराष्ट्रात आणल्या जात आहे. तात्पर्य लोकशाही गुंडाळून ठेवण्याचे काम हे आज रोजी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हा देशभरात काम करत आहे. संसदेमध्ये काँग्रेसचे आमदार खासदार सर्व जे आहेत हे एकसंघ राहून त्या ठिकाणी मोदी सरकारचा विरोध करीत आहेत. राहुल गांधींचं सक्षम आणि समर्थ नेतृत्व आहे काँग्रेस पक्षाला हे लाभलेलं आहे. कोणी मी म्हणणारा माणूस हा काँग्रेस सोडून जेव्हा जातो तेव्हा तो एकटाच त्या ठिकाणी जात असून जी मूळ कार्यकर्त्यांची जी ताकद आहे ही ताकद काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा नाही तर हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्ता आज देखील हा काँग्रेसच्या सोबत आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरामध्ये संघर्ष करणारा आणि देशभरामध्ये कार्यरत असणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचं देखील या ठिकाणी विनम्रतेने आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यामुळे पक्षात राहून अनेक लोकांनी तिकीटं घेतली, मोठमोठे पदं भूषवली, मात्र आता भय आणि लालच या खेळामध्ये ते पक्ष सोडून जे जात आहेत तर त्यांना आमचा नांदा सौख्य बरे गेल्या घरी सुखी राहा हा त्यांच्या प्रती असणारा आमचा संदेश आहे. तर काँग्रेस पक्ष हा नेत्यांमुळे नाही कार्यकर्त्यांमुळेच असल्याचा या ठिकाणी मी पुनरुच्चार करतो. भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ही चेटकीन खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत. आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत. त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस मुक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं देखील एक आत्ताची वस्तुस्थिती आहे. कितीही जण पक्षाच्या अनुषंगाने आमचे नेते जर सोडून जात असतील तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि आगामी काळात आम्ही एक दैदिप्यमान काँग्रेसच्या माध्यमातून देश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. हे संघटनेचं एकंदरीत वातावरण आहे हे देखील या ठिकाणी विनम्रतेने आपल्या पुढे सांगू इच्छितो.